जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकांचं पत्र याचा 4 अध्याय आणि 14 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. प्रभू येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण तो पत्कर केलेला आहे. तो दृढ धरून राहू, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्या वर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. 5 अध्याय 1 वचनापासून पुढे. प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यामधून घेतलेला असून देवविषयक गोष्टीबाबत मनुष्याकरिता नेमलेला असतो, यासाठी की त्यांनी दाणे व पापाबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी. अज्ञानी व बहकणारे यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेला आहे आणि ह्या दुर्बलतेमुळे त्यांनी जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापाबद्दल अर्पण केले पाहिजे. हा मान कोणी आपण घेऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अरुणाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वतःला गौरवले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरवले. त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो, मल्कीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानयुगाचा याजक आहेस. आपल्या मरणातून तारवाय जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेत दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रुगाळीत प्रार्थना विनवणी केली आणि ती त्याने त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगानुयुगाच्या तारणाचा कर्ता झाला आणि त्याला मल्कीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करू. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, आज ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, तुझ्या अभिषेकाने तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भरण तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. होय प्रभू, आज आमचा तू स्वीकार कर. आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू, आजच्या ह्या दिवसामध्ये आम्हाला चांगलं चालण्यासाठी, वागण्यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या देशाचा ताबा घे, आमच्या राज्याचा ताबा तू घे, सर्व राष्ट्रांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, सर्व प्रकारची अनैतिकता, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरून येऊ दे. प्रभू, आज होणारे सर्व आमचे कामकाज तू आशीर्वादित कर. जे कोणी कामाला जात आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांच्या कामामध्ये तू सहाय्य कर. जे प्रवासामध्ये आहे त्यांचा प्रवास सुखरूप कर. प्रिय प्रभू येशू, ज्यांची अडलेली काम आहे ते सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मोकळे कर. ओ पित्या परमेश्वरा, ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना प्रिय प्रभू येशू तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. ज्या आर्थिक अडचणीमध्ये आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांना तुझ्या पवित्र सामर्थ्याच्या भांडारातून त्यांना तू मदत कर. प्रभू, जे आध्यात्मिक अडचणीमध्ये आहे त्यांच्या आध्यात्मिक त्रुटी तू भरून काढ आणि तुझं गौरव दे. लहान थोरापासून तर वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू येशू प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा तू घे. सर्व वाईट गोष्टीपासून ह्या पिढीचं तू रक्षण कर. ओ पित्या परमेश्वरा, आज आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू येशू, आमचं महाराष्ट्र राज्याचं जे काही प्रिय प्रभू येशू निवडणूक झाली प्रिय प्रभू येशू, त्याच्यामध्ये योग्य सरकार तू आम्हा प्रत्येकाला निवडून तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. ओ हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवा. आज दिवसभरातील सर्व उपास, प्रार्थना,
प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. सर्व सैतानी हल्ल्यापासून तू आमचं संरक्षण कर. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू ही जी वचन आम्ही वाचलेले त्या वचनावरती आम्ही मनन करून त्याप्रमाणे चालवू यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. ओ पित्या परमेश्वरा हे वचन जे कोणी ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. त्यांच्या जीवनाचा ताबा तू घे, तुझं गौरव होऊ दे. इथं पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणतो आहे. आमेन.